तर अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये 265 जणांच्या मृत्यूची पुष्टी झालेली आहे। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। चंदन, 265 जणांचा मृत्यू झाला आहे हे आता अधिकृत आकडेवारीनुसार स्पष्ट झालेलं आहे। ऋषाली, सगळ्यात महत्त्वाचं आजचा दिवस देखील अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। काल आपण बघितलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घटनास्थळी भेट दिली होती आणि आता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते या ठिकाणी ज्या ठिकाणी दुर्घटना झाली त्या ठिकाणी भेट देणार आहेत। एकूणच या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जवळपास 11 NDRFच्या टीम ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते अद्यापही या ठिकाणी सुरू आहे। जे वसतिगृह होतं, ज्या वसतिगृहामध्ये हे विद्यार्थी राहत होते आणि ज्या वसतिगृहावर हे विमान कोसळलं त्या वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना देखील आता रेस्क्यू केलं जात आहे। त्यापैकी काही विद्यार्थी त्या ठिकाणी अडकले आहेत की काय अशी देखील शक्यता अजून मावळलेली नाही आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर NDRFच्या टीमच्या माध्यमातून ही देखील तयारी जी आहे ती सध्या बघायला मिळते आहे। आपण ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या ठिकाणी येत आहेत आणि त्यामुळे आपण इथे बघू शकतो की कशा पद्धतीने जागोजागी बंदोबस्त जो आहे पोलिसांचा तो या ठिकाणी तैनात केला गेलेला आहे। सरळ हा जो मेघानीनगरचा जो परिसर आहे ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडलेली आहे त्याच्या दुतर्फा या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला आज बघायला मिळतो आहे। काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या ठिकाणी भेट देऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला होता। एकूणच सगळी माहिती त्यांनी या ठिकाणी घटनास्थळाची घेतली होती आणि आज स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येत आहेत। त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा आणि इथल्या संपूर्ण यंत्रणांचा बंदोबस्त जो आहे तो देखील पूर्णपणे असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं ऋषाली याच्यामध्ये एक सांगावं लागेल की जे रुग्णांचे किंवा जे मृतांचे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांचे DNA घेतले जात आहेत जेणेकरून मृत पावलेले जे लोक आहेत त्यांची जी बॉडी आहे त्यांचे जे शव आहेत ते या ठिकाणी नातेवाईकांकडे सुपूर्द करता येतील। कारण दुर्दैवानं इतकी भयंकर ही दुर्घटना होती की या ठिकाणी दुर्घटना झाल्यानंतर आता ते जे शव आहेत ते देखील ओळखेनासे आहेत, ते देखील ओळखणं शक्य नाही आहे आणि त्यामुळे DNAच्या माध्यमातून या सगळ्या नातेवाईकांची आता ओळख जी आहे ती मृतांशी पटवली जाते आहे। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आज देखील दिवसभर रेस्क्यू ऑपरेशन सुरू राहणार आहे। काल आपण बघितलं की ज्या वेळेला या ठिकाणी आपण गेलो त्यावेळेला दुर्घटनास्थळी विमानाचे अवशेष जे आहेत ते देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले होते आणि एकूणच आपण बघतोय की इथे कशा पद्धतीने हा संपूर्ण बंदोबस्त आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे येणार आहेत त्याच्यामुळे त्या अनुषंगाने जो बंदोबस्त आहे तो या ठिकाणी पूर्णपणे तैनात करण्यात आलेला आहे। पंतप्रधानांच्या एकूणच बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर इथली सगळी यंत्रणा जी आहे ती सतर्क आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ऋषाली एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की आता ज्या बॉडीज आहेत त्यांची ओळख पटवणं आणि त्यांना रुग्णांच्या ताब्यात देणं ही एक मोठं आव्हानात्मक काम जे आहे ते या ठिकाणी असणार आहे। नक्कीच धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।